जालन्यातील शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। त्यानंतर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालन्यात येऊन शिवसेना उभाटांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली। यावेळी दानवे यांच्या फोनवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला। तुम्ही सगळे ठाम आहात का? ते गेले तर गेले, आपण सगळे सोबत आहोत। आपल्याला निवडणूक लढवायची असून आपणच जिंकणार आहोत, काळजी करू नका, असा मंत्र यावेळी फोनवरून ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलाय। जिल्हाप्रमुख सोडून गेल्याने संघटनेला कोणताही धक्का लागला नसल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केलाय। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीतच निवडणूक लढवण्यास आमचं प्राधान्य आहे। मात्र सत्तेतील तिन्ही पक्ष सोडून आमची दारं सगळ्यांसाठी स्थानिक पातळीवर सर्वांसाठी खुली आहेत, असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलंय। कालची घटना घडली आणि आपण लगेच ही बैठक ठेवली आणि काल जो प्रवेश केला अशी घोषणा केली, त्याच्यात दोन जण उपस्थित आहेत, बाबासाहेब पात्रे आणि कृष्णा खांडेकर पुढे होते ना, तुमचं नाव काल घेतलं यांचं काल नाव घेतलं गेलं, बरोबर आहे का नाही? मग यांनी काही इकडे प्रवेश केलेला नाही। आता बऱ्याच जणांचं नाव घेतलं, पण प्रत्यक्षात हे लोक काही शिवसेना प्रमुखांची उद्धवजींची शिवसेना सोडून हे केलेले नाही। शिवसेना एक संघटना आहे आणि आपल्याला चांगलं माहिती आहे, जालन्याला रेल्वे स्टेशन आहे। रेल्वेने सगळेजण प्रवास करतात का? हातवर करावं हो का? कधी रेल्वे रिकामी दिसली का? खरंच सांग, दिसली का रिकामी? चढणारे उतरणारे असतात ना, म्हणजे जेवढे रेल्वेतून उतरतात तेवढे चढतात, बरोबर का नाही? आणि जागा सगळ्यांना भेटते की नाही भेटते? तशी संघटना असते, रेल्वे जेवढे उतरणारे असतात तेवढे चढणारे असतात। त्यामुळे जे कोणी उतरले असतात तर तेवढे चढतील सुद्धा शिवसेनेमध्ये। त्याच्या आधी ते मला वाटतं फुले काय फुले चांगले उदाहरण दिले, दोन तीन चांगले उदाहरण दिले त्यांनी। संघटनात्मक दृष्ट्या अतिशय महत्वाचे। मी व्यक्तिगत कोणावर काही बोलणार नाही, परंतु शिवसेना जी संघटना आहे ही मला वाटतं तुम्हाला मला समजून सांगण्याची गरज नाही। आपण सगळे प्रामुख्याने शेतकरी सुद्धा आहोत। उन्हाळे माहिती आपल्याला, पावसाळे माहिती आपल्याला, सगळे निसर्गाचे नियम आपल्याला माहिती आहे। आपण निसर्गाच्या नियमानुसार काही गोष्टी होत असतात, तशा होत आहेत असं गृहीत धरा आणि ताकदीनं आत्मविश्वासाने कामाला लागण्याची आवश्यकता। मागच्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये शहरात अनेक बैठका घेण्याचा प्रयत्न केला, जिल्ह्याच्या बैठका झाल्या आणि सगळं होत असताना जालना जिल्हा हा सातत्यानं शिवसेनेचा ताकदीचा जिल्हा राहिला। मला आता एक पॉम्पलेट दाखवलं जयप्रकाशने, 3 आमदार, बरोबर? 3 आमदार, 3 काय 5च्या 5 निघून आले असते एवढी
ताकद शिवसेनेची त्यावेळेस होती, पण ते विधिमंडळ आणि म्हणून मला असं वाटतं संघटनात्मक अशा पद्धतीनं काल घटना घडल्यानंतर निश्चित संघटना काही कोणासाठी थांबत नसते, ती चालत असते. बऱ्याच घोषणा झाल्या. काल आता संतोषजींनी सांगितलं की एकनाथ शिंदे नेक आहे आणि हम एक आहे. नेक कसं म्हणायचं? नेकचा अर्थ काय आहे? नेक याचा अर्थ काय आहे? ज्याने आपण ज्या ठिकाणी ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं, आमदार केलं, मंत्री केलं, त्याच एकनाथ शिंदेने आपल्या पक्षातले 40 लोक घेऊन गद्दारी केली, त्यांना एक नेक म्हणता येईल का? आणि मग नेकीचा अर्थ काय आहे? पक्ष फोडणं म्हणजे नेकी आहे का? आपल्या नेतृत्वाला अपमान करणं, नेतृत्वाच्या विरोधात जाणं हे काही नेकी आहे का? असं वाटतं या शब्दाला काही अर्थ नाही. याला नेकी म्हणता येत नाही, याला बेकी म्हणतात, याला गद्दारी सुद्धा म्हणतात. म्हणून आता येणाऱ्या काळात जे झालं ते विसरून आपल्याला संघटनात्मक दृष्ट्या काम करावं लागेल. जालना महापालिका असेल, जालना जिल्हा परिषद असेल, सगळ्या पंचायत समिती असेल, हे आपल्याला ताकदीनं लढावं लागेल. म्हणून मी आत्ता सांगतो, ज्या ज्या तालुक्याचे उपजिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख असतील यांनी प्रायमरी राऊंड मागणी. काही जणांना मी सांगतो की आमच्या कार्यालयात या, आमच्याकडे तिकीट मागा, असं नाही. आपण सर्कलला गेलो पाहिजे, आपण कानात गेलो पाहिजे, आपण गटात गेलो पाहिजे. नाही तर एक सवय लागलेली आहे की माझ्याकडे कोणी आलं नाही, तुझ्याकडे कशाला येईल रे बाबा, तू लोकांकडे जा ना. तुझ्याकडे लोकांनी कशाला यायचं, तू लोकांकडे गेलं पाहिजे. म्हणून मी उपजिल्हा प्रमुखांनी तालुका प्रमुखांना सूचना करतो की येणाऱ्या जिथं नगरपालिका असतील तेवढ्या नगरपालिकेची यंत्रणा सोडून सगळ्यांनी पंचायत समिती गणवाईज बैठक घेऊन आपल्या तालुक्यातून इच्छुक कोण त्याच्या यादी आपण बनवणार. अनेक फोन आम्हाला येतात, आम्ही सांगत असतो तुमच्या तालुका प्रमुखाला भेटा, तुमच्या जिल्हा प्रमुखांना भेटा. आपण तालुका प्रमुखांनी आजच्या पासून सोडा, आता उद्यापासून या डिसेंबर, कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा 8-10 दिवसात जाहीर होणार. आपण या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होत असताना लागोपाठ महानगरपालिकेच्या सुद्धा या डिसेंबर एंड पर्यंतच्या आज महापालिकेच्या जाहीर होणार, या नोव्हेंबर एंडच्या जिल्हा परिषदेच्या जाहीर होणार. आपण आपली जबाबदारी उपजिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांची सर्कल वाईज, गण वाईज, गट वाईज बैठका घेऊन कोण कोण इच्छुक आहे. लगेच आपल्याला आघाडी करायची, करू आपण आघाडी करू, महाविकास आघाडी करू. बाकी याच्याशिवाय कुठे जायचं नाही आपल्याला, बाकी कोणत्या पक्षावर करायचे नाही. नगरपालिकेच्या सुद्धा निवडणूक आहे, अंबड आहे, परतूर आहे, भोकरदन आहे, या नगरपालिकेच्या सुद्धा निवडणूक आहे. आपण परतूरची नगराध्यक्षाची निवडणूक लढतोय, बरोबर आहे. परतूरची नगराध्यक्षाची निवडणूक लढतोय, परंतु भोकरदन असेल, अंबड असेल, इथं या ठिकाणी राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांचं आपल्यापेक्षा बऱ्यापैकी काम आहे. म्हणून त्यांच्या सोबत आपण या ठिकाणी लढणार आहोत. परंतु लढणार आहोत असताना आपला कुठं कमीपणा घेऊ नये, आपल्या स्वाभिमानानं आपल्याला लढायचं हे मी तुम्हाला सांगतो. स्वाभिमानानं आपल्याला लढायचं आहे. ही बैठक झाल्यानंतर स्टेजवरच्या प्रमुख लोकांची एक बैठक घेऊन याच्यासाठी एखादी कोऑर्डिनेशन कमिटी 4-5 जणांची आपल्याला करता येईल. बाकी काय काय जबाबदाऱ्या कोणाला द्यायच्या ते आपल्याला ठरवता येईल. मला थोडं नाही, सगळ्या शिवसैनिकांवर समोर या चर्चा करण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. आपण 4-5 जण मिळून माननीय उद्धव ठाकरे साहेबांना कानावर घालून आपण एक तशी 4-5 जणांची निवडणुकीची समन्वय समिती सगळ्यात आली. हे सगळ्या याच्यामध्ये मला वाटतं शिवसैनिकांनी घाबरण्याची गरज नाही, घाबरून जाण्याची गरज नाही, आत्मविश्वास गमावण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण काही सांगण्यापेक्षा त्यांनीच काल सांगितलेल्या आहे. एकनाथ शिंदेने सांगितलं की आधीपासूनच आम्ही एकत्र होतो. यांनी नेक आहे आधीच सांगितलेलं आहे. याचाच अर्थ आपल्या संघटनेची फसवणूक चालू होती असं म्हणायला काही हरकत नाही, बरोबर. आपल्या संघटनेची फसवणूक चालू होती, परंतु आता आपल्याला याच्यातून बाहेर पडून आपल्याला संघटनेचं काम ताकदीने उभा करायचं. आता काही जण म्हणतात की जय निवडणुकी जोडी आहे. आता मग बसंतीला कोण जाणार, कोण घेऊन जाणार आणि कुर्बानी कोण करणार, बरोबर की नाही. कुर्बानी कोण करणार हे महत्वाचं ना. आणि ज्या आंबेडकरांनी सांगितलं की मला या वर्षी तिकीट नाही दिलं, 2004ला नाही दिलं, 9ला नाही दिलं, कोणाला दिलं होतं? समजा त्यांना नाही दिलं तर कोणाला दिलं होतं पक्षात तिकीट? आपल्याला दिलं होतं.
म्हणजे याचा अर्थ अर्जुनरावांच्या विरोधात तुम्ही होते असं त्याचा अर्थ, याला काय हरकत आहे? आणि तुम्ही अर्जुनरावांच्या विरोधातच उमेदवारी मागितली असं त्याचा अर्थ आहे आणि पक्षाने अर्जुनरावांना उमेदवारी दिली आणि तुम्ही त्याच अर्जुनरावांच्या नेतृत्वाखाली आता संघटनेचं काम करायला गेलेले आहे. म्हणून तुमचं जे काही असेल तुम्ही तुमचं नांदा सौख्य भरे असंच मी म्हणेन, कारण आपण सगळ्यांनी सोबत काम केलेलं आहे. सोबत काम केलेलं असताना त्यांना आता त्यांच्या कामाला आपण लखलाभ शुभेच्छा देऊ, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं, पण आपली शिवसेना माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला ताकदीनं उभं करता येईल. हे अवघड काम नाही, जेवढे लोक आहे आणि आम्ही एक तर त्या भाजप बरोबर काही जागा वाटप करतो. मी सांगितलं भाजप असेल, शिंदे गट असेल, अजित पवारांचा पक्ष असेल, आपला एखादा निवडून नाही आला तर चालेल, पण बिलकुल अशा पद्धतीने सगळ्यांना सांगून ठेवतो बिलकुल होणार नाही. कारण हा लढा विचाराचा आहे. हा काय एखादी खुर्ची, नगरसेवक पदाची खुर्ची किंवा जिल्हा परिषद सदस्य मिळवायचा लढा नाही. हा लढा आपल्या विचाराचा आहे, आपल्या पक्षाच्या विचाराचा आहे, आपल्या पक्षाच्या स्वाभिमानाचा आहे. एखाद्या दोन माणसांना एखादी जिल्हा परिषदेची किंवा नगरपालिकेची खुर्ची मिळाली म्हणजे काय शिवसेना जिंकली असा त्याचा अर्थ होत नाही. अर्थ याचा असा आहे की जो शिवसेना प्रमुखाचा विचार आहे तो जिद्दीनं पुढे घेऊन जाणं, याला खऱ्या अर्थानं विचाराचा लढा म्हणतात. आणि आज या लढ्यात उद्धवजी ठाकरे साहेब नेतृत्व करतात. काय गरज आहे त्यांना 4 दिवसाचा मराठवाड्याचा दौरा करायचा? निवडणुकासाठी आले का ते? पुढे त्यांनी मतं तरी मागितले का? जिल्हा परिषद निवडणुका झाल्या का? परंतु म्हणून जालन्याच्या शिवसैनिकांना मी आव्हान करत सगळ्यात आधी जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांना सांगेन की तुमचा आठवड्याभरात दौरा करा. नगरपालिका निवडणूक झाल्या आपण तालुकावाईज सगळे जाऊ सोबत. असं काही नाही की भोकरदनवाल्याने भोकरदनला सांगलं पाहिजे. भोकरदनवाला आंबडला येऊ शकतो, आंबडवाला ज्या प्रमाणात जाऊ शकतो. प्रॉब्लेम काय? आपण सगळे संघटनेचे पदाधिकारी सगळे गेले, एकाचे 2, 2चे 4, 4चे 5 माणसं गेले. मला वाटतं याच्यात फरक पडतो. आपल्या प्रत्येकाचं प्रत्येक ठिकाणी ओळख असते, पळक असते, मित्र असतो, नातं असतो, गोतं असतो, काही ना काही संबंध असतात आपल्या एकमेकांचे. आणि म्हणून मी सगळ्यांना आत्मविश्वास बाळगा अशा प्रकारचा सगळ्यात आधी सल्ला देईल. ज्या ज्या गोष्टी झाल्या, ज्यांना जायचं ते केलेले आहे, काही हरकत नाही. परंतु आताची जर बैठक बघितली तर किती उत्साह आहे. उद्धव साहेब आपल्याशी फोनवर बोललेले आहेत. आपण सगळेच्या सगळे जिल्हा परिषदा, नगरपालिका चांगल्या संख्येने निवडून आणून मग मार्गदर्शक उद्धवजींना हे आपण भेटत. आपण जाण्याला सुद्धा काही पद्धतीनं साहेबांची परमिशन घेऊन काही प्रभारी शहर प्रमुख करू. जिल्ह्याचं सुद्धा काय करायचं आपण ठरवू. ऑलरेडी तिकडचे 2 मतदारसंघ महेश नगरे सांभाळतातच. इथल्या 3 मतदारसंघाचा मुद्दा आहे. निश्चित आपण सगळे मिळू, कारण सगळ्यांचाच सल्ला घेऊन आपण या गोष्टी करू. सगळ्यांनी त्याच्या बाबतीत मला असं वाटतं आताच्या घडीला माझ्यापेक्षा माझी संघटना महत्वाची हा विचार सगळ्यांनी ठेवला पाहिजे. मी महत्वाचा नाही, माझी खुर्ची गेली तर गेली, काय प्रॉब्लेम नाही, पण माझी संघटना जर मजबूत होत असेल, मोठी होत असेल तर माझी खुर्ची महत्वाची नाही. माझी संघटना मोठी झाली तर मला व्हॅल्यू, तर माझी संघटना राहिली नाही तर मला काय महत्व आहे. म्हणून त्या हेतून सुद्धा आपण संघटनेचं काम करावं असं मला वाटतं. आपण सगळे एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे आणि आपली सगळ्या मतदारसंघात ताकद आहे. आता परवाच्या दिवशी परतूर मांडे तिकडचा जिल्हा प्रमुख गेला होता आपला. किती मोठा कार्यक्रम झाला, प्रचंड मोठा कार्यक्रम उद्धव साहेबांचा झाला. घनसंगीला कार्यक्रम केला. गणेश काळे आपला गणटोळे आला का नाही, बबलू आला का नाही. गणेश काळे आपला युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे, यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम केला. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका, चिंता करू नका. महानगरपालिकेची सुद्धा अशाच पद्धतीने आपण एखादी समिती बनवू. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा अशाच पद्धतीने करू. तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही करायचं आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या मागे आजची संघटना पूर्णपणे ठामपणे उभी आहे. चिंता करण्याची गरज नाही असं मला वाटतं. सक्षम लोक आहेत आपण सगळे निवडून आलेले आहात, निवडून आणू शकता. अशा ताकदीची इथं पण सगळे निवडून आले, सगळे लोक निवडून आले. जिल्हा परिषद सदस्य तुम्ही सगळे राहिलेले, कोणी पंचायत समिती राहिले, कोणी नगरपालिका राहिलेले. म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये ही शिवसेना जालन्याची पुन्हा एकदा मजबूतीनं आपण उभी करू. मजबूतीनं उभा करत असताना या शहरामध्ये निश्चित आताच्या घडीला एक व्हॅक्यूम तयार झालेला आहे. सगळे लोक एका बाजूने गेले म्हणजे वेगळ्या विचारसरणीला नेतृत्व करायला लोक बाकी नाही. अर्जुनराव ज्या बाजूने त्याच बाजूने कैलास गोरंट्याल आहे, ते भांडण जरी आले तरी एकाच विचाराचे झालेले. लोकांना काय उलू बनवण्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदेचा पक्ष एकच काम करतोय.
कैलास गोरंट्याल असेल का अभिनव खोतकर असेल, आता एका विचारामध्ये जे लोकांना मला असं उल्लू बनवण्याची गरज नाहीये की आम्ही एकमेकाच्या विरोधात आहोत. तुम्ही बोलत राहा, पण तुमच्या पक्षाने डोळे वटारले तर तुम्हाला हातात घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून एक त्या विचाराच्या विरोधातली मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना एकत्रित करणं येणाऱ्या काळात आपल्या नेतृत्वाची कसोटी आहे. आणि मला वाटतं या नेतृत्वात जर आपण सक्सेस झालो तर या जालन्याची महानगरपालिका सुद्धा आपण चांगल्या संख्येनं जाऊ. जिल्हा परिषदेत 100% जाणार. जालना महानगरपालिका तशा पद्धतीने आपण तयारी करावी. याच्यात नवीन तरुणांना निश्चित येणार काय संधी देण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. या नवीन तरुणांना खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात हे शिवसेनेचं भवितव्य आणि भविष्य या तरुणांच्या हाती सोपवण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्याच हेतूनं आपण काम करू. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या जालना नगरपालिकेचा आयुक्त भ्रष्टाचारात सापडलेला अँटी करप्शन मध्ये, बरोबर का नाही? अँटी करप्शन मध्ये महानगरपालिकेचा आयुक्त सारखा माणूस एखादा क्लर्क सापडणं मी समजू शकतो. एवढा मोठा सुपर क्लास 1 ऑफिसर करप्टेड आहे तर बाकी खाली काय झालेलं असेल? खाली वेगवेगळे विषय स्वच्छतेचे असेल, पाण्याचे असेल, या शहराचे प्रश्न आहेत, कायम आहेत. या शहरातल्या रस्त्यावरच्या अतिक्रमणाचा प्रश्न आहे, या शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आहे, या शहरातल्या दिव्याबत्तीचा प्रश्न आहे, या शहरातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. किती दिवसाला पाणी येतं इथं जालन्यामध्ये? आणि मग हे सगळे लोक आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला, आमच्या काळात ही योजना झाली काय? कुठं आता काय चांगला शब्द येईल माझ्या तोंडामध्ये? कुठे ती योजना? 15 दिवसाला पाणी इथे येतं. आणि मग हाय म्हणतो मी योजना आणली, तोय म्हणतो मी योजना आणली. लोकांना पाणी का नाही मिळत? जलसम्राट येतं 15 दिवसाला पाणी देणारे जलसम्राट येतं, अजल सम्राट येतं. खऱ्या अर्थानं कसलं जल देतात ते? 15 दिवसाला पाणी येतं आणि स्वतःला जलसम्राट उपाधी लावायला लाज शरम वाटत नाही. म्हणून सर्वसामान्याच्या मुद्द्यावर आपल्याला निवडणूक लढायची आहे. राजकीय मुद्दे बाजूला ठेवा. या शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न, या शहरातला स्वच्छतेचा प्रश्न, या शहरातला भ्रष्टाचार, या शहरातली गुंडागर्दी, हे सगळे महत्वाचे विषय आहेत. आणि मला असं वाटतं हे विषय पुढे घेऊन जावे लागेल आपल्याला. बाकी पक्ष गद्दारी बाजूला ठीक आहे, ती झाली असेल, पण याच्याविषयी कोणी बोलत नाही. जालन्याचे सगळे पदाधिकारी बोला सर. हो सर. हो साहेब. बोला साहेब, ऐकतोय. बोला साहेब तुम्ही. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा ज्या जिद्दीनं, ज्या आत्मविश्वासाने लढा देत असेल याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. मला काल असंच एक वैजापूर नगरपालिकेचा फोन आला. 2 बाजू आहेत. चितमय जितावर पट तू हारा, बरोबर का? चितमय जितावर पट तू हारा. शोलेमध्ये असंच होतं ना जय विरुद्ध. तर हे सगळे पक्ष पण अशाच पद्धतीनं वागतात. म्हणून मला असं वाटतं येणार काळात आपण हा लढा उभारू आणि निश्चित या जालन्यामध्ये येणार काळात सर्वसामान्य माणसाच्या नेतृत्वाच्या खाली महानगरपालिका सुद्धा लढू, जिल्हा परिषद लढू आणि जिंकून लावण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करू एवढं मी सांगतो. धन्यवाद. फिरलो जवळपास 22 विधानसभा मतदारसंघात 50 तालुक्यात गेलो. सगळ्या ठिकाणी शेतकरी हे मोठ्या संख्येने शिवसेनेच्या मागे, उद्धवजींच्या नेतृत्वाच्या मागे. हे पण निवडणुका आता यांनी सांगितलं की पेट्रोल पंपवर काम करणारा कार्यकर्ता हा पंचायत समितीचा सभापती झाला. कारण आता बरेच कार्यकर्ते पैशाचाही भाव करत असतात. आता यांनी हरामची कमाई केलेली हे वाटतात. हे काय घरून शेतीवाडी करून आणि काय फॅक्टरीचे उत्पन्न आणून नाही देते, बरोबर का? आणि म्हणून सामान्य माणूस असला तर त्याच्या मागे जनता उभी राहत असते. लक्षात ठेवा, उभी राहत असते. रस्त्यावर एखाद्या सायकलवाल्याला मोटरसायकलवाल्याने उडवलं तर लोक मोटरसायकलवाल्याच्याच तोंडात मारतात. सायकलवाल्याच्या नाही मारत. सायकलवाल्याच्या
मोटरसायकलवाल्याच्या तोंडात मारत नाही, बरोबर की नाही? कारण जनतेची मानसिकता सामान्य माणसाच्या बाजूची असते तुमच्याकडे, आणि म्हणून ही मानसिकता असल्यामुळं आपल्याला संघटनेचा विचार, उद्योजकांचं नेतृत्व आणि आपलं परिश्रम, आपली मेहनत या बळावर आपल्याला चालायचं आहे असं मला वाटतं. निश्चित आपण हे चालू. आता या ठिकाणी तसं सक्षम नेतृत्व आहे, नेतृत्व नाही अशातला काही भाग नाही, नेतृत्व सक्षम आपल्या तिथं आहे. म्हणून या नेतृत्वाच्या माध्यमातून येणाऱ्या काळातल्या निवडणुका जिंकणं अवघड आहे असं मला वाटत नाही. आता आपण आशा करायला काही हरकत नाही ना. आता आपली सून सुद्धा मैदानात उतरलेली, काही हरकत नाही येणाऱ्या काळामध्ये, बरोबर नाही? कारण आपल्याला नवीन पिढी लागेल, पण ना आपल्याला लागेल ना, आपल्याला नवीन पिढी लागेल, नाही केलं पाहिजे. काय हरकत नाही, तिला आपण महिलांच्या कामात उतरू शकतो, हे काही अवघड काम आहे असं मला वाटत नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं तरुणांना, नवीन मुलांना, मुलींना सुद्धा आपण संधी दिली पाहिजे या विचाराने सगळ्या ठिकाणी. मग नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं नवीन उद्धव साहेब बोलणारे